तुमच्यासमोर जो चार्ट दिसतोय तो निफ्टीचा मंथली चार्ट आहे. ही जी येलो कलरची लाईन आहे ही 24 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज मंथली चार्ट असल्यामुळे 24 मंथ्स म्हणजे 2 वर्षाचं मूव्हिंग ॲव्हरेज आहे. इथं एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन असं आहे की इथं जर आपण बघितलं मार्च 2023मध्ये निफ्टी साधारण या मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ आला. तिथून त्यांनी 16,800 पासून तो गेला 26,000पर्यंत. तसंच इथं 2022मध्ये झालं होतं. कोविडमध्ये त्याच्या खाली गेला, मग तो ॲक्च्युअली क्रॅश होता. त्याच्या आधी 2019, 2018, 2016, त्याच्यानंतर जानेवारी 16मध्ये परत तसंच झालं होतं, पण त्यावेळेला थोडा खाली गेला होता. सिमिलर केस आपण बघतोय की जुलै 13, मे 2012, ऑगस्ट 11 हा एक मोठा क्रॅश होता, तिथून खाली गेलं होतं. अदरवाईज इथं 2006, 2004 म्हणजे जवळपास मी तुम्हाला आत्ता 10-12 एक्झाम्पल दाखवले. तर प्रत्येक ठिकाणी मोठा क्रॅश जिथं आला आहे 2008 आणि 2020, तेवढे 2 इन्स्टन्स जर सोडले तर ही एक लेवल अशी असती 24 मंथ मूव्हिंग ॲव्हरेजची की इथून निफ्टीमध्ये रिव्हर्सल येण्याची प्रोबॅबिलिटी बऱ्यापैकी जास्त असते. आता रिव्हर्सल येईल का नाही येईल ते आपल्याला एक इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजे. पण आजचा या व्हिडिओचा पर्पज एवढाच होता की हिस्टॉरिकली असं झालेलं आहे की या मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ ज्या वेळेला मार्केट येतं त्यावेळेला रिस्क रिवॉर्ड फेवरेबल असतो आणि रिटर्न मिळण्याची प्रोबॅबिलिटी पण जास्त असते. तर या बेसिसवर हे जे काही थिसिस आम्ही सांगितलं आहे तर याचा तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी डिझाईन करण्यामध्ये वापर करा. याचा नक्की फायदा होईल. धन्यवाद.